गुड मॉर्निंग. आपला थेरीचा सिलेबस भरपूर झालेला आहे बऱ्यापैकी. आवाज येतोय का रे? येतोय सर. स्क्रीनवर तुम्हाला एक्सरसाइज नंबर 5 दिसत असेल. ओके, तर त्याच्यामध्ये बघा, टू स्टडी द प्रिपेरिंग द बॅलन्स शीट ऑफ बिझनेस फार्म्स अँड कॉम्प्युटेशन डिफरंट टेस्ट रेशोज अँड फायनान्शियल टेस्ट रेशोज. म्हणजे आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर कशी करायची याचा स्टडी करायचा फार्म बिझनेससाठी, आणि कॉम्प्युटेशन ऑफ डिफरंट टेस्ट रेशोज, आणि काही रेशोज असतात बिझनेसचे किंवा फायनान्सचे काही टेस्ट रेशो असतात, त्याच्यावरून आपल्याला करंट सिच्युएशन्स लक्षात येतात. इकॉनॉमिकल जे काय अपडाऊन्स आहेत ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला हा एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. बॅलन्स शीट ऑफ बिझनेस फार्म. बॅलन्स शीट इंडिकेट्स balance sheet of business firm. Balance sheet indicates and account of total assets and total liabilities of the farm business, revealing the financial solvency of the business. बॅलन्स शीट काय करते तर तुम्हाला इंडिकेट करते काय काय गोष्टी. तर अकाउंट ऑफ टोटल असेट म्हणजे टोटल जी काय संपत्ती आहे तुमच्याकडे, ओके, प्लस टोटल लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे तुम्ही जे काही देय आहात दुसऱ्याकडून घेतलेलं आहे आणि ते तुम्ही देय आहात ऑफ द फार्म बिझनेस, रिव्हिलिंग द फायनान्शियल सॉल्वन्सी ऑफ द बिझनेस. ओके. Assets are those which are owned by the farmer. Assets म्हणजे संपत्ती, आणि ही ओन्ड बाय फार्मर म्हणजे फार्मरची स्वतःची असते किंवा स्वतःच्या मालकाची असते. ओके. आणि लायबिलिटीज, these refer to all things which are owned to others by the farmers. आणि लायबिलिटीज म्हणजे काय तर ते दुसऱ्याची त्या गोष्टी असतात, परंतु वापरत आपण असतो किंवा तो फार्मर वापरत असतो, पण त्या गोष्टी कुणाच्या असतात, दुसऱ्याच्या असतात. एक दिवस त्या द्याव्या लागणार असतात किंवा त्याचा मोबदला द्यावा लागणार असतो. ओके. तर असेट्स म्हणजे स्वतःचा आहे आणि स्वतःच वापरतोय. लायबिलिटीज म्हणजे दुसऱ्याचा आहे पण स्वतः वापरतोय. ओके. फॉर एक्झाम्पल, बँकेकडून घेतलेलं लोन, पैसे बँकेचे आहेत पण वापरतोय कोण, बिझनेससाठी तुम्ही वापरता. ओके. तर हे झालं लायबिलिटीज. आणि असेट्स म्हटलं, समजा तुमचं फार्म हाऊस आहे आणि ते तुम्हीच वापरता, ही झाली संपत्ती. ओके. द बॅलन्स शीट ऑफ फार्म बिझनेस. ओके. Current ratio. These ratio indicates the capacity of farmers to meet immediate financial obligation, liquidity. ओके. आता करंट रेशो म्हणजे काय तर टोटल करंट असेट्स अपॉन टोटल करंट लायबिलिटीज. ओके. तिथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, तिथे लायबिलिटीज पाहिजे, टोटल करंट लायबिलिटीज. ओके. इज कॉल्ड ॲज करंट रेशो. जर तुम्ही टोटल करंट असेट्स घेतलं एखाद्या बिझनेसचं आणि त्याच टोटल करंट लायबिलिटीज घेतली, म्हणजे एक व्यवसाय आहे तुम्ही सुरू केलेला आहे
आणि सुरू करून 1 वर्ष 2 वर्ष झालेली आहेत आणि आज तुम्हाला चेक करायचं आहे की करंट सिच्युएशन काय आहे माझी. तर आपण काय म्हणतो, आज माझं करंट असेट्स काय आहे, तर XYZ माझं करंट असेट्स आहे आणि करंट लायबिलिटीज किती आहेत, XYZ आहेत. ओके, म्हणजे समजा मी 100 रुपयाचं आज माझं स्वतःची संपत्ती आहे. ओके, आणि मी 50 लागतोय, ही झाली माझी करंट सिच्युएशन. ओके, किंवा 10,000 माझी संपत्ती आहे आणि मी 5,000 दुसऱ्याचं देय लागतोय. ठीक आहे, हरकत नाही. ओके, तर या दोन्हीचा रेशो काढलेला आहे, दॅट्स कॉल्ड एज करंट रेशो. ओके, intermediate ratio indicates the liquidity position of the farm business over an intermediate period of time ranging from 2 to 5 years. Yes, intermediate ratio काय आहे, तर टोटल करंट असेट्स प्लस टोटल इंटरमिडिएट असेट्स अपॉन टोटल करंट लायबिलिटीज प्लस टोटल इंटरमिडिएट लायबिलिटीज. किती वर्षापर्यंतच्या, तर 2 ते 5 वर्षापर्यंतच्या. ओके, काय केलेले आहेत आता त्याच्यामध्ये, इंडिकेट्स द लिक्विडिटी पोझिशन ऑफ द फार्म बिझनेस ओव्हर अन इंटरमिडिएट पिरियड ऑफ टाइम रेंजिंग फ्रॉम 2 to 5 years. आता जे आपण 10 मिनिटापूर्वी बघितलं की करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी, तर त्याला टाइम लिमिटेशन काय नव्हतं. पण आता जे इंटरमिजिएट रेशो आहे त्याच्यात 2 ते 5 वर्षापर्यंत यातल्या कोणकोणत्या संपत्ती माझ्याकडे राहणार आहे, तर 2 ते 5 वर्षामध्ये कोणकोणत्या लायबिलिटीज मला द्याव्या लागणार आहेत. बरोबर, या गोष्टी इथं इंटरमिडिएट रेशो मध्ये येतात. हे फक्त फॉर्म्युले पाठ करायचे आहेत आता तुम्ही, म्हणजे स्क्रीनशॉट काढत चला. मी आता एक्सप्लेन करत निघालोय, तुम्ही स्क्रीनशॉट काढत चला की जेणेकरून तुम्हाला पाठ करायला. हे फॉर्म्युले तोंडपाठ पाहिजे, त्याच्यावर क्वेश्चन्स असतात. आणि आता तर ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची एक्झाम होते, मग तर 100% याच्यावर क्वेश्चन पडतोच पडतो. ओके, नेट कॅपिटल रेशो, it indicates the long-term liquidity position of the farmer if the net capital ratio is more than I. The funds of institutional agencies are safe. Net capital ratio is equal to total assets upon total liabilities. Total assets upon total liabilities. ओके, मगाशी जे पाहिलं ते आपण करंट असेट पाहिलं होतं. टोटल करंट असेट म्हणजे आता माझ्याकडे तात्पुरतं किती आहे ते करंट, चालू मध्ये किती आहे ते. ओके, आता हे नेट कॅपिटल रेशो मध्ये टोटल असेट्स टोटल लायबिलिटी, आज उद्या परवा नव्हे तर एव्हन पूर्णपणे देय किती आहे ते. ओके, आफ्टर दॅट डेबिट इक्विटी रेशो. Okay, this presents capacity of farmer to meet the long-term commitments. It indicates the extent of independence, spelling चुकलेला आहे तिथलं, in the farm business is equal to debit equity ratio is equal to total debit upon total equity. Total debit upon total equity, that is debit equity ratio. इक्विटी व्हॅल्यू रेशो, इक्विटी व्हॅल्यू रेशो मध्ये काय येतं, इक्विटी अपॉन व्हॅल्यू ऑफ असेट्स, ओनर्स इक्विटी अपॉन व्हॅल्यू ऑफ ओके. त्या हळूहळू तुम्हाला इकॉनॉमिक्स समजेल तसं तसं तुम्हाला त्या गोष्टी समजतील. आता फक्त तुम्ही हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. ओके, हळूहळू तुम्हाला पुढे जात जात लक्षात येत जाईल की इक्विटी कशाला म्हणायचं, डेबिट कशाला म्हणायचं. बरोबर, असेट चित्रात डेफिनेशन समजली, लायबिलिटीची समजली, तसंच डेबिट इक्विटी हे आता पण मी एक्सप्लेन करू शकतो, पण आता अगोदर फक्त तुमचे फॉर्म्युले पाठ होण्यासाठी मी तुम्हाला शिकवतोय. फक्त फॉर्म्युले पाठ करा,
काय जे तुम्हाला समजणार नाही त्याचे मिनिंग्स आपण पुढे तुम्हाला समजून देऊ. ओके, हे बघा इथं सर्व फॉर्म्युले आहेत, स्क्रीनशॉट काढून घ्या. फायनान्शियल टेस्ट रेशो, ऑपरेशन रेशो इज इक्वल टू टोटल ऑपरेशन एक्सपेन्सेस अपॉन ग्रॉस इन्कम. Fixed ratio, fixed expenses upon gross income. Gross ratio is equal to total expenses upon gross income. Capital turnover ratio is equal to gross income upon average capital investment. Rate of return of investment is equal to net return to capital upon average capital investment. आता कॅपिटल म्हणजे भांडवल, ग्रॉस इन्कम म्हणजे ओव्हरऑल इन्कम. ग्रॉस इन्कम म्हणजे ओव्हरऑल इन्कम आणि नेट इन्कम म्हणजे ज्याच्यातून खर्च वजा जाता जो राहतो तो नेट इन्कम. मग नेट, ग्रॉस हे शब्द आता माहित झाले तुम्हाला, प्लस कॅपिटल शब्द माहित झाला, अवरेज तर अगोदर पासून माहिती आहे, सरासरी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सरासरी भांडवल, जे गुंतवणुकीचं भांडवल, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, बरोबर. तर हळूहळू तुम्हाला हे शब्द जसे जसे माहित होत जातील तसं तसं त्याचे अर्थ कळत जातील. आणि हे टेस्ट रेशोज फक्त तुम्ही पाठ करायचे की जेणेकरून तुम्हाला आता नेट फार्म इन्कम इज इक्वल टू एक्झाम्पल. आता हे रेशो पाठ केल्यानंतर तुम्हाला त्याचा काय फायदा होतोय किंवा कशा पद्धतीने होतोय हे जर पाहायचं असेल तर आपल्याला असेट्स आणि त्याचे जे काही एखादी बॅलन्स शीट आपण डोळ्यासमोर घेऊया आणि त्याचे जे काही पॉइंट्स आहेत ते बघा. करंट असेट्स, फर्स्ट कॅश ऑन हँड म्हणजे तुमच्या हातात रोख हातात असलेली रक्कम, बरोबर, कशाच्या स्वरूपात, कॅशच्या स्वरूपात, बरोबर. तर एक शेतकरी XYZ त्याचं आपण उदाहरण घेतोय, बरोबर. त्याचा आता करंट असेट, त्याच्या हातात आता ते पैसे आहेत म्हणजे ते करंट आहेत, बरोबर. सेव्हिंग इन बँक, बरोबर, बँकेतली सेव्हिंग किती आहे, 8,000. ती सुद्धा आता त्याच्या ताब्यात आहे, कारण जर वाटलं त्याला ती खर्च करायचं तर तो 5 मिनिटात बँकेत जाऊ शकतो, बँकेतून घेऊन येऊ शकतो आणि खर्च करू शकतो, म्हणजे करंट आहे. ओके. व्हॅल्यू ऑन ग्रेन्स, येस, आता त्याच्या घरामध्ये 2 पोती गव्हाची शिल्लक आहेत ग्रेन्सची, तो जाऊ शकतो बाजारात आता, विकू शकतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचे 38,000 रुपये तो घेऊन येऊ शकतो. सो हे सुद्धा काय आहे, करंट असेट्स आहे. बघा हे लक्षात घ्या, हे पॉइंट्स लक्षात आले ना तर बॅलन्स शीट बनवणं अवघड नाही. लाईव्ह स्टॉक प्रोडक्ट्स, ओके. एखादा शेतकरी किंवा तुम्ही स्वतःला तुमच्या पालकांना नजरेसमोर आणा आणि स्वतःच असं लिहायला घ्या बॅलन्स शीट, मग तुमच्या लक्षात खूप सोपं, खूप एक इझी येईल की आपल्या घरातल्या वस्तू, आपल्या घरातले पैसे, आपल्या घरातलं जी काय संपत्ती आहे ती एक दिवशी लिहून काढायची आहे. आणि ती कशा पद्धतीने काढायची, तर प्रत्येकाने हाच होमवर्क समजा, तुमच्या घराचंच करंट असेट्स वगैरे लिहून काढा. ओके. या पद्धतीने बॅलन्स शीट तयार करा. तुमच्या वडिलांना ऍज अ फार्मर किंवा ऍज अ एक पर्सन किंवा ऍज एक एक्झाम्पल म्हणून घ्या आणि लिहून काढा. मग लाईव्ह स्टॉक काय असेल तुमच्याकडे तर तोही करंट असेट्स मध्येच येईल. ओके. लाईव्ह स्टॉक प्रोडक्ट्स काय असतील ते. आफ्टर दॅट फ्रूट म्हणजे लाईव्ह स्टॉक प्रोडक्ट्स म्हणजे मिल्क, एवढं तरी आता समजायला काय हरकत नाहीये तुम्हाला. फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फॉडर रेडी फॉर सेल. व्यवस्थित ऐका तिथं की जे विक्रीसाठी तुमच्याकडे आता व्हेजिटेबल आहे, फ्रुट्स, फॉडर रेडी फॉर सेल, आज उद्या तुम्ही विकू शकता असं जे काय आहे ते तिथं येईल.
व्हॅल्यू ऑफ बॉन्ड्स अँड शेअर्स. येस, बॉन्ड्स अँड शेअर्स, तुमचं साखर कारखान्याचे वगैरे शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील सोसायटीचे वगैरे, की जे तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन मोडू शकता आणि त्याची रक्कम तुम्हाला मिळू शकते. ओके, सो दिस इज अन ऑल्सो करंट असेट्स. After that, intermediate assets. Okay, dairy cattle, sorry, dairy cattle, bullocks, poultry birds, machinery and equipments, and tractor. ओके, तर डेअरी कॅटल 10,000, बुलक्स 9,000, पोल्ट्री बर्ड्स 15,000, मशिनरी अँड इक्विपमेंट्स 15,000, ट्रॅक्टर 1,75,000. आता हे काय आहे, 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंत जे काही असेट्स आहे ते याच्यामध्ये येतं. पहा, कॅटल पासून तयार झालेलं मिल्क आहे म्हणजे होता, आता ऍक्च्युअल कॅटल आहे. ओके, बुलक्स, बुलक्स म्हणजे ऍक्च्युअल बुलक्स. ओके, पोल्ट्री बर्ड्स, बरोबर, मशिनरी अँड इक्विपमेंट्स, ज्या काही 2 ते 5 वर्षामध्ये वापरायला येणार आहेत पुढच्या, त्या सर्व मशिनरी, ते सर्व इक्विपमेंट्स, हे आलं तुमचं इंटरमिडिएट असेट्स. ट्रॅक्टर ही सुद्धा मशिनरी आहे आणि ती पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये वापरात येणार आहे, सो ती सुद्धा इंटरमिडिएट असेट्स मध्ये आली. म्हणजे ती तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे लागणार आहेत तर कदाचित तुम्ही ते आणू शकत नाही, पण येत्या 2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकतात. ओके, लॉंग टर्म असेट्स, की जे आता 5 वर्षापेक्षा मोठा आहे असं आपण समजू. ओके, तर लँड, बरोबर, जमीन, जमीन खूप वर्ष टिकणार आहे, पुढे ती संपत्ती तुमची खूप वर्षासाठीची आहे. सो ती संपत्ती कशी आहे, लॉंग टर्म असेट्स, बरोबर. फार्म बिल्डिंग, इट इज अन ऑल्सो लॉंग टर्म असेट. बिल्डिंग किती वर्ष पुढे चालेल, भरपूर वर्ष चालेल, बरोबर. फार्म बिल्डिंग बद्दल जर बोलायचं झालं तर काय काय आपल्या ज्या दगडी इमारती आहेत त्या गेली पिढ्यानपिढ्या चालू आहेत, म्हणजे साधारणतः 3, 4, 5 वाडे वगैरे जुने किंवा काय, त्यांच्या आजोबांना वगैरे मानलंच पाहिजे राव, खरं, आजोबा पंतप्रधान, त्यांनी तेव्हा कष्ट करून बांधून ठेवले, तुम्हाला आता बांधायची गरजच नाही, बरोबर, पैसे घालवायची वेळच येत नाही. म्हणजे इतकं छान त्या बिल्डिंग्स आहेत, किंवा फार्म बिल्डिंग्स, फार्म हाऊस वगैरे आपण ज्याला म्हणू शकतो, त्या लॉंग टर्म असेट्स आहेत, पिढ्यानपिढ्या चालत आहेत, बरोबर. मग ते कशात येतील, लॉंग टर्म मध्ये येते. वर्गीकरण लक्षात आलं. आता टोटल असेट्सच्या बाबतीत काय होईल, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू टोटल असेट्स. आता जसं असेट्सला आपण नियम लावले, ओके, तसंच लायबिलिटीजला लावायचे. लाईक assets, liabilities are shown in figure. Current liabilities, crop loan to be repaid, तुम्हाला क्रॉप लोन रिपेड करायचं आहे. आता हे साधारणतः 6 महिन्याच्या आतल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या करंट लायबिलिटीज मध्ये घ्यायच्या, बरोबर. तर त्या कोणत्या येतील, तर 6 महिन्याच्या आत म्हटलंय मी, मग त्या मे बी 2 दिवसाच्या येतील, 1 दिवसाच्या येतील, 2 महिन्याच्या येतील, 1 महिन्याच्या येतील, पण त्या करंट लायबिलिटीज आहेत. ओके, सो क्रॉप लोन टू बी रिपेड, बरोबर, पुढच्या 6 महिन्याच्या आत मला किती रुपयाचं क्रॉप लोन रिपेड करायचं आहे, तर ते 8,000 आहे. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, बरोबर आहे, ते आपल्या कल्टिवेशनची कॉस्ट आहे, त्यामुळे ती करंट लायबिलिटीज आहे. अनसिक्युअर्ड लोन्स, कोणाकडून व्याजाने वगैरे पैसे आपण जसं देऊन घेतात लोक, तर तसं अनसिक्युअर्ड लोन्स काय घेतलेत, उधार कोणाचे घेतलेत काय, तर ते क्लिअर करायचे. कॉस्ट ऑफ कॅटल मेंटेनन्स, येस, कॅटलचा जो मेंटेनन्स आहे तो आपल्याला पे करायचा. पोल्ट्री इंटरप्राइज कॉस्ट 25,000. ओके, तुमच्या घरच्यांना जर तुम्ही डायरेक्ट विषयी जर विचारलं तर कदाचित कोणी सांगणार नाही लगेच,
पण अगोदर तुम्ही त्यांना लायबिलिटीज विचारा. मग असं एक मग फटाफट सांगतील लोक की अरे हा खर्च आहे, तो खर्च आहे, ते कारण तुम्ही त्यांना मोबाईल मागत असणार किंवा तुम्ही त्यांना नेट रिचार्ज मागत असणार वगैरे. ह्याला एकदाशी खर्च सांगून म्हणजे हा आपोआप पुन्हा पैसे मागायचा बंद होईल. बरं, त्यामुळे तुम्ही अगोदर लायबिलिटीजचा चार्ट तयार करायचा जर घरच्यांशी करत असाल तर, की जेणेकरून काय होईल ते पटापट फटाफट सगळं सांगत जातील, पटपट पटपट लिहून घ्यायचं आणि मग असेट्सचा चार्ट तयार करायचा. आलं लक्षात? तर क्रॉप लोन टू बी रिपेड, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, अनसिक्युअर्ड लोन, ऑफ कॅटल मेंटेनन्स, पोल्ट्री इंटरप्राइजेस कॉस्ट, अॅन्युअल इन्स्टॉलमेंट झाले ते इन्स्टॉलमेंट्स पाहिजे इथं, आणि या सगळ्याची बेरीज होईल ती झाली करंट लायबिलिटी. ओके. आफ्टर दॅट आता लाईव्हस्टॉक लोन आहे की जे 2 वर्षापेक्षा जास्त आहे, 3 वर्ष, 4 वर्ष, मशिनरी लोन 4-5 वर्ष, अनसिक्युअर्ड मेजर लोन्स म्हणजे जी 3 वर्षासाठी आहेत, 2 वर्षासाठी आहेत, 4 वर्षासाठी आहेत अशी. आणि आफ्टर दॅट लॉंग टर्म लायबिलिटीज म्हणजे आता वर मशिनरी लोन म्हटलेलं होतं पण ती छोटी मशिनरी होती. ओके. आता इथं लॉंग टर्म लायबिलिटीज मध्ये मोठी मशिनरी, ट्रॅक्टर, बुलडोझर, जेसीबी, ऑर्चर्ड लोन म्हणजे ज्या काही बागा असतील की ज्या लाईक मँगो 5 वर्ष, 10 वर्ष, सागवानाची सुद्धा आपण ऑर्चर्ड करतो किंवा ऑर्चर्ड असं म्हणू शकत नाही आपण त्याला, पण सागवान सुद्धा आपण ज्यावेळी लावतो त्यावेळी 10 ते 15 वर्षासाठी लावतो, तर त्याच्यासाठी सुद्धा असू शकतं. तर असे जे काही लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत त्या. ओके. इथपर्यंत लक्षात आलंय सर्वांच्या? प्रेझेंटी लवकर येत जा तुम्ही. आपण ज्यावेळी लेक्चर स्टार्ट करतोय फास्ट जॉईन व्हायला वेळ घेताय तुम्ही, असं करू नका. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. मला प्रेझेंट या ग्रुपला मुली काही दिसतच नाहीत. काल तर लेक्चरला एकच. सिरियसली घ्या, अभ्यास महत्वाचा आहे. आता आपलं थेअरी बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे. आता आपण प्रॅक्टिकलचा पण आज 5वा एक्झरसाइज घेतला. पहिले 3 तर झालेलेच आहेत असेसमेंट. प्रोजेक्ट वर्कचे सुद्धा होऊन जाते. ओके. तर रिपेमेंट कॅपॅसिटीचा झाला की आपलं प्रॅक्टिकल सुद्धा जे कॅल्क्युलेटिव्ह आहे ते कम्प्लीट होईल. त्यामुळे सिलेबस कम्प्लीट होईल आणि मग पुन्हा तुम्ही स्टडी करायला जाल तर ते शक्य नाही. सोबत चला. आणि आपल्याला हे आता कम्प्लीट झालं की आपल्याला सेकंड सेमिस्टरचा जो थोडा आपला पाठीमागा आहे सिलेबस तो कम्प्लीट करायचा आहे. तर वेळ काढा. इथून पुढे